मित्रांनो, आजचा माझा दुसरा व्हिडिओ आहे। आजच्या व्हिडिओमध्ये भंडारा डोंगर, भामचंद्र आणि घोरवाडी या डोंगरावर ज्या गुहा आहेत, या गुहांमध्ये तुकाराम महाराज भगवंताची आराधना करायला जायचे। पण ह्या गुहा कोणत्या राजाच्या काळात खोदल्या याची थोडीशी माहिती देणार आहे। साधारण इसवी सनाच्या पूर्वी 230 ते इसवी सन 230 या काळामध्ये आपल्या भारतामध्ये सातवाहन राजे कार्यरत होते। हे राजे हिंदू होते, पण यांनी हिंदू, बौद्ध, जैन या तीनही धर्माला राजाश्रय दिला होता। तर यांच्या काळातील या गुहा आहेत। कार्ले, भाजे, बेडसे, भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, घोरवाडा डोंगर, नंतर तळेगाव MIDC मध्ये JCP कंपनीच्या तिथे एक डोंगर आहे फिरंगाईचा, त्या ठिकाणी सुद्धा या गुहा आहेत। आता या ज्या गुहा आहेत त्याच्यामध्ये काही हिंदूंच्या गुहा आहेत, काही बौद्धांच्या आहेत, पण जैनांच्या गुहा मात्र नाहीत। या सर्व गुहा बौद्ध धर्मामध्ये दोन पंथ होते, हीनयान आणि महायान। हीनयान पंथातील लोक हे गुहेमध्ये राहत आणि महायान पंथामधील लोक हे गौतम बुद्धाचे पादुका, वटवृक्ष, बुद्धाच्या शरीराच्या अवशेषाचा कलश, उदाहरणार्थ बुद्धाचा दात इत्यादींची पूजा करीत असत। याच काळात भामचंद्र डोंगरावरील डोंगर चढून गेल्यानंतर उजव्या हाताला जे शिल्प आहे, मोठी लेणी आहे, या लेणीमध्ये दरवाजावर यक्ष किन्नरांची शिल्प आहेत। नंतर हत्ती, सिंह, गंधर्व, चंद्र, सूर्य, गजलक्ष्मी, द्वारपाल, नृत्य करणारे, नंतर वाद्य वाजवणारे, असे विविध प्रकारची शिल्प या गुहेच्या दरवाजावर कोरलेली आहेत। आणि आतमध्ये एक शंकराची पिंड आहे। ही सर्व शिल्प सातवाहन राजाच्या काळामध्ये झालेली आहेत। सातवाहन राजाच्या काळात शिल्प करीत असताना त्यांच्याकडे नियोजन होतं। ते सुरुवातीला डोंगराचे पाणी पिण्यासाठी बौद्ध भिक्षुकांना पहिल्यांदा पाण्याच्या टाक्या खोदीत, नंतर ते लोक राहण्यासाठी मोठं चौरसाकृती विहार खोदीत, आणि नंतर मग अनेक वर्ष ही सुंदर लेणीचे खोदकाम करायचं काम हे लोक करायचे। घोरवाडी डोंगरावर वर चढून गेल्यानंतर तुकाराम महाराज दुःखी अंतःकरणाने एका गुहेमध्ये गेले होते। उंच ती गुहा आहे। ती गुहा सुद्धा ही सातवाहनांच्या काळामध्ये खोदलेली आहे। कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की त्या विठ्ठलाच्या मूर्तीमागे एक असा बोगदा होता, त्याच्यात आम्ही गेलो होतो। गुहेमध्ये गेल्यानंतर डाव्या हाताला एक तुकारामाचं ओबडधोबड शिल्प आहे। त्याला फार असा ॲनाटॉमिकल आकार नाही आहे। आम्ही लहानपणी जात होतो त्यावेळी
ते शिल्प काळ्या रंगाचे होते. मध्यंतरी मी गेलो त्यावेळी त्याला रंगरंगोटी केलेली आहे. त्या गुहेला फरशी बसवलेली आहे आणि तिथे एक महाराज राहतात. तर थोडक्यात भामचंद्रावरच्या डोंगरावरची ही जी शिल्पं आहेत ही सातवाहन राजाच्या काळामध्ये झालेली आहेत. बऱ्याच वेळा भामचंद्र ते भंडारा अशी 6 किलोमीटरची पायवारी आमचे मित्र आम्ही भंडारा डोंगराच्या उत्तरेच्या बाजूने चढाई करून वर जायचो. तिथे एक विहीर आहे. त्या विहिरीला लोखंडाचा रहाट आहे. आता जे मंदिराचं 100 कोटीचं मंदिर बांधकाम त्या ठिकाणी चालू आहे, त्या ठिकाणी 50 बाय 25चा एक हॉल होता. त्याला दक्षिण, उत्तर, पूर्व, पश्चिम दरवाजे होते. आतील बाजूला एक जिना होता आणि वर एक गॅलरी होती. त्या गॅलरीमध्ये खाली जर भरपूर लोक कीर्तनाला आले तर काही लोकांना त्याचा लाभ मिळावा म्हणून त्या गॅलरीमध्ये लोक कीर्तन ऐकायचे. त्याच्यासमोरच विठ्ठलाचे मंदिर होतं. त्याला साधारण 7-8 पायऱ्या असतील. त्या पायऱ्या चढून गेलं की उजव्या हाताला एक शिल्प होतं. शिल्प म्हणजे पत्र्याने असं कोरलेलं होतं, जॉय ऑफ टेम्पल. आणि खाली सन होता 1889. जॉय ऑफ टेम्पलचा अर्थ मंदिरात गेल्यावर जी शांती किंवा आनंद मिळतो असं ते मंदिर दगडामध्ये बांधलेलं होतं. त्याच्या बाजूलाच उत्तरेच्या बाजूला एक शंकराचं मंदिर होतं आणि त्या 25 बाय 50चा जो हॉल होता त्याच्या बाजूला पिंपरणीचं एक झाड आहे. तिथे तुकाराम महाराज आपले अभंग रचना करायला जायचे. आता नवीन बांधकाम जरी झालं तरी ते झाड आहे त्याच ठिकाणी त्या कमिटीने ठेवलेलं आहे. या सभागृहामध्ये मी लहान असताना साधारण 65-66ला तोडकी मोडकी अशी पेटी वाजवायचो. पण त्या ठिकाणी मी बरेच गायकांना मी साथ द्यायचो. चिंचोशी चाकणच्या पश्चिमेला गाव आहे, तिथले एक निकमबुवा होते. नंतर भोसरीचे माने पाटील, नंतर मारुतराव दोंदेकर हे खास साहेबांचे शिष्य होते. मी जात होतो त्यावेळी त्यांची दात पडलेले होते पण ते गायचे आणि त्यांना मृदुंगाची साथ आमच्या सुदुंबऱ्याचे भानदास बोरकर द्यायचे. उत्कृष्ट मृदुंगवादक होते ते. अशा अनेक गायकांच्या त्यांच्या सादरीकरण मी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. हा डोंगराच्या वरचा भाग. आता तिथे ती सर्व मंदिरे पाडून टाकली आहेत. ते जे शंकराचं मंदिर आणि विठ्ठलाचं मंदिर होतं त्याला जे शिखर होतं ते शिखर वेसर नागर ही दक्षिण द्रविड पद्धतीची जी शिखरं आहेत तसं ते काही नव्हतं. अर्धवर्तुळाकार ते शिल्प आणि त्याच्यावर एक पुन्हा अर्धवर्तुळाकार आणि त्याच्यावरच त्याला वरच्या बाजूला कळस. या विठ्ठलाच्या मंदिरात आत गेल्यानंतर महाराजांच्या पादुका होत्या. विठ्ठल रुक्माईची 2 मूर्ती होत्या आणि त्या मूर्तीच्या मागं एका संगमरवरी दगडामध्ये देवनागरी लिपीमधून एक अभंग कोरलेला होता. आता ह्या घटना 1889 नंतरच्याच असणार आहेत. तो अभंग होता, त्याला पांढरा संगमरवरी दगड
आणि काळा रंग दिला होता अक्षरांना. तुकाराम महाराजांचा तो अभंग होता. भक्तिभावे आम्ही बांधिला शेगाठी, साधावी तो हाटी घ्यारे कोणी. सुखाची पेठे घातले दुकान, मांडियले वान राम नाम. मागे साधू संत झाले बहुथोर, तीही केला पार हाची साठा. सुखाचे फुकाचे सकळाचे सार, तरावया पार भवसिंधू. खोटे येते कुडे नाही घाटपात, तुका म्हणे चित्त शुद्ध करी. असा तो अभंग मी अनेक वेळा वाचलेला आहे आणि सध्या मी तो अभंग गातही असतो. त्या डोंगराच्या पश्चिमेच्या बाजूला, इंदुरीच्या बाजूला खाली उतरून गेलं की तिथं एक विहार आहे. हेनियानपंथी बौद्ध भिक्षुकांचा तो विहार आहे. त्या विहारामध्ये आम्हाला आठवतं तेव्हापासून विठ्ठलाची मूर्ती होती. त्या काळामध्ये ती जीर्ण झाली होती, पण आता नवीन मूर्ती तिथं बसवली आहे. त्या विहारामध्ये आत एक चौकोनी खोली, पुन्हा तिला दरवाजा, पुन्हा आत खोल्या, पुन्हा दरवाजा, पुन्हा आत खोल्या आणि बौद्ध भिक्षुकांना झोपण्यासाठी दगडाचे पलंग आहे असं त्याला विहार म्हणतात. हा भंडाऱ्या डोंगरातला जो विहार आहे, तुकारामाच्या एका अभंगामध्ये ते लिहितात, आम्ही जातो कपाटी. प्राध्यापक सदानंद मोरेंच्या संत तुकाराम त्यांनी जे चरित्र दिलं त्याचा तो उल्लेख त्या ठिकाणी आहे. तिथं आमची भजनी मंडळ त्या ठिकाणी अनेक वेळा भजनाचा कार्यक्रम व्हायचा. अजूनही तिथे बऱ्याच वेळा आम्ही जात असतो. त्या विहाराच्या बाजूला एक स्तूप आहे, तो अर्धवट तुटलेला आहे. त्याच्या पोटाला चैन आहे. वर्तुळाकार जो भाग आहे, वर्तुळाकार भाग, त्याला चैन आहे. अमरावतीच्या स्तूपाला जशी चैन आहे तशा प्रकारचं चैन त्या स्तूपाला आहे, पण तो अर्धवट तुटलेला आहे आणि वरचा भाग मला वाटतं तो कोरीव काम करताना ढासळलेला असावा. असं हे हिनयानपंथी बौद्ध भिक्षुकांचा जो विहार होता तिथे महाराज जायचे. आता राहिला गोरवाडी डोंगर. या गोरवाडी डोंगरावर सुद्धा एक शंकराचं मंदिर आहे. भामचंद्र डोंगरावर जी शिल्प आहेत दरवाज्यावर, तशा प्रकारची शिल्प या शंकराच्या गुहेमध्ये आहे. त्या गुहेतून पुढे गेल्यानंतर वरच्या बाजूलाही 4-5 गुहा आहेत. त्याही आम्ही लहानपणी चढून पाहिल्या, पण त्याचा एवढा खोल आम्ही काही विचार केला नाही कशाच्या आहेत काय. खाली आल्यानंतर शंकराच्या त्या गुहेपासून पुढं इकडे उत्तरेला गेल्यावर एक असं कोरलेलं ठिकाण आहे, त्याला विहारच म्हणू आपण. त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांची मूर्ती आहे. तर हे सातवाहन राजाच्या काळामध्ये या सगळ्या गुहा झाल्या. त्यातले कारल्याची लेणी, भाज्याची लेणी, बेडसे, ही सर्व लेणी सातवाहन उदारमतवादी जे राजे होते त्यांच्या काळामध्ये ह्या लेण्या झालेल्या आहेत. आणि त्या ठिकाणी आमचे तुकाराम महाराज आपल्या पांडुरंगाची आराधना करण्यासाठी जात असत. यानंतर दुसरी एक माहिती मला सांगायची. लोणावळ्यापासून जी डोंगराच्या रांगा आहे त्याला तसूबाई, एका देवीच्या नावावरनं तसूबाईच्या रांगा म्हणतात. त्या डोंगराचा जो दगड आहे तो बेसाल्ट जातीचा आहे. भामचंद्रावर सुद्धा तोच दगड आहे आणि गोरवडा आणि भंडाऱ्या डोंगरावरची जी खोदाई केली आहे त्या ठिकाणी हा बेसाल्ट जातीचा दगड आहे. या दगडामध्ये खोदून ह्या गुहा सातवाहन राजांनी केलेल्या आहेत. पुढची माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगेल. कृपया माझ्या या व्हिडिओला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि आज मी इथं थांबतो.